बातमी ते नांदेडच्या हदगावमधून. हदगाव हिमायतनगर मतदारसंघाचे आमदार बाबुराव कदम कोळीकर यांच्या वतीने हदगाव तालुक्यातील निवगा येथे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने भव्य आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आली होती. हदगाव हिमायतनगर मतदारसंघाचे आमदार बाबुराव कदम यांच्या वतीने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सांगी मेघे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबिराचे 25 जानेवारी रोजी शनिवारी गंगाराम पाटील हायस्कूल निवघा बाजार तालुका हदगाव जिल्हा नांदेड येथे आयोजित केले होते. त्यानिमित्त या शिबिरात रुग्णांची नोंदणी व तज्ज्ञ डॉक्टरकडून निशुल्क तपासणी केली. याशिवाय भरती केलेल्या रुग्णांना खाट शुल्क माफ असून जेवण मोफत देण्याची तरतूद आहे. भरती रुग्णांना सर्वसामान्य चाचण्या उदाहरणार्थ एक्सरे, लघवी चाचणी, सोनोग्राफी मोफत करण्यात येणार आहे. महिलांच्या ब्रेस्ट कॅन्सरची तपासणी केली जाईल. अतिविशिष्ट चाचण्या जसे की सिटी स्कॅन, MRI चाचण्याही आवश्यकतेनुसार व डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मोफत करण्यात येतील. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ECG तपासणी, विविध आजारावर शस्त्रक्रिया, उच्च रक्तदाब, शुगर, जुनाट ताप, किडनीचे आजार, हृदयरोग, डोळ्याचे आजार, हायड्रोसिल हर्निया, महिलांचे सर्व आजार, अस्थिरोग, त्वचा रोग, कान नाक घशाचे आजार, बालकांचे सर्व प्रकारचे आजार निदान व उपचार करण्यात येतील. आमदार बाबुराव कदम यांच्या वतीने आयोजित केलेल्या या शिबिराचा जास्तीत जास्त गरजूंनी लाभ घेतलाय. पाहूया हदगाव हिमायतनगर मतदारसंघाचे आमदार बाबुराव कदम काय म्हणालेत. महा 24 तास न्यूज साठी मारुती काकडे, हदगाव, नांदेड. एक आरोग्य दूत म्हणून आपली ओळख निर्माण झाली. काय उद्देश असतो नेमका हे शिबिर ठेवण्याच्या मागचा? नाही, हे शिबिर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या परवा 23 तारखेला आपण महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी मुंबई येथे कार्यक्रम आयोजित केला होता आणि त्यांचाच वारसा म्हणून जे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब 80% समाजकारण व 20% राजकारण हे बाळासाहेबांचं स्वप्न होतं. त्याच धर्तीवर तंतोतंत त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांचा वारसा सन्माननीय एकनाथरावजी शिंदे यांनी निर्माण करून गोरगरिबासाठी हे जे आरोग्य शिबिर आम्ही आयोजित केलेले आहे, हे इथं हजारो लोक मेघे सांगवी येथे याच्यातून निवड झालेले रुग्ण पुढील उपचारासाठी घेऊन जायचं आहे आणि गोरगरिबाची सेवा करण्याचं याच्यामधून आम्हाला सेवा करण्याची संधी मिळते. हेच आमचं आम्ही भाग्य समजतो. आपल्याला काही फायदा झाला असेल? नाही, निश्चितच आजच नाही तर आम्ही याच्या पूर्वी सुद्धा हे मेघे सांगवीचं दत्ता मेघे सांगवी यांच्या माध्यमातून आज जे आपण हे शिबिर इथं आयोजित केलेलं आहे, हे 4थं शिबिर आहे. पहिला हदगावला झालं होतं, दुसरं हिमायतनगरला, तिसरं तामसा आणि 4थं निवघा बाजारला. हे शिबिर बाळासाहेब यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेलं आहे आणि ह्याच्यामधून ह्याच्या पूर्वी सुद्धा आम्ही जवळजवळ 3,500 रुग्णांचे डोळ्याचे ऑपरेशन करून आणले आणि आजच्या शिबिराला सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात रुग्णांनी हजेरी लावलेली आहे. परंतु आम्ही नुसते शिबिर घेऊन त्यांना सोडून देत नाही, तर शेवटच्या माणसापर्यंत त्यांच्यावर उपचार करण्यासाठी सुद्धा त्यांना मेघे सांगवी इथं घेऊन जातो. ह्या शिबिरामधून काही लोक जर 5 लाख किंवा त्याच्यापेक्षा जास्तीचा जर खर्च येत असेल तर त्यांच्यासाठी मुंबई येथे नेऊन त्यांच्यावर उपचार आम्ही करणार आहोत. खूप चांगलं वाटते. हदगावला पण आलो होतो, उंबरखेडला पण आलो होतो. आमचं सर्व जणांना आम्ही म्हणजे गावातले सगळं घेऊन महिला मंडळ सगळे आलो. आम्हाला काही पण पैसे लागले नाही, आता पण काही पण पैसे लागणार झाले. आमचं खूप खूप आम्ही बाबुराव साहेबांचं अभिनंदन करतो आणि आमच्या गोरगरिबाचे ते काम सुद्धा खूप करतात. एक कॉल आम्ही बोलला, साहेब असं असं आमचं हदगावच्या तहसीलला आलो आम्ही आणि आता हे रोजगार आम्ही किंवा निराधार असे हे अनेक काम आहेत
होतं ते काम आम्ही आमचे जर तिथून होत नसतील तर आम्ही साहेबाला फोन करतो आणि साहेबांना फोन लावल्यानंतर समोर फोन लावतात आणि एक शब्द साहेबांना बोलले की आमचे सर्व कामं होतात. त्या ऑपरेशन साठी पेशंट यायले तर आणि आमचे सर्व पैसा मिसा आम्हाला काही लागणार झाला. आमचं सगळं आरोग्य शिबिर आहे ते आमचं सगळं फ्री मध्ये करत आहेत. गोरगरिबाकडे आमच्या खूप लक्ष ठेवतात साहेब आणि आमचे सगळं आता हे सर्व जे आलेले आहेत ना ते सर्व जणांचे आम्ही खूप खूप त्याचे आभार मानतो आणि आमचं खूप आम्ही त्याचं कौतुक करतो. काय वाटतं शिबिरासंदर्भात तुम्हाला? सर, काय वाटतं आरोग्य शिबिराचं? खरं तर पाहिलं तर आमच्या मतदारसंघामध्ये हातगाव हिमायतनगर मतदारसंघामध्ये हे आरोग्य शिबिर होणं खूप महत्वाची गोष्ट होती. असं जर आपण पाहायला गेलं तर गरिबांची संख्या खूप आहे आणि नाजूक परिस्थिती असणारा परिवार या शिबिराचा त्यांना भरपूर फायदा आहे. एकाही ऑपरेशनसाठी पैसा लागत नाही, कुठला खर्च लागत नाही. त्यामध्ये डोळ्याचं ऑपरेशन असो किंवा बरेचसे असे अजून काही ऑपरेशन असतो. आता आमच्याच तामशाच्या शेजारी चिकाळा गावची शीतल मनपुरे नावाची मुलगी आहे. भारतातलं तिसरं ऑपरेशन, डॉक्टरांचं म्हणणं होतं की तिसरं ऑपरेशन हे आहे आणि ते ऑपरेशन या शिबिरामध्ये मोफत झालेलं आहे. आतापर्यंत आमचे आमदार साहेब आदरणीय बाबुराव कदम साहेब यांनी तीन शिबिरं पार पडले आणि आजचं निवघा येथील हे चौथं शिबिर आहे. यामध्ये आज बाळासाहेब म्हणजे काल झालेलं बाळासाहेबांचं हे स्मृती दिन त्या निमित्ताने औचित्य साधून आज निवघा नगरीमध्ये शिबिर आहे. आपण पाहत आहात असंख्य लोक इथे उपस्थित आहेत. खूप लोकांचा फायदा होत आहे आणि नक्कीच गरीब जनता हा आदरणीय बाबुराव कदम साहेबांना आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही.